एखादा रामभक्त कसा असावा, परिपूर्ण रामभक्त कसा असावा, याचा आदर्श आपले मारुतीराय आहेत. मारुतीरायांच्या गायनाची तर कमाल आपण ऐकलीच, पण मारुतीरायांचं वक्तृत्व किती सुंदर आहे. जेव्हा रावणाच्या दरबारात मारुतीरायांनी हे सिद्ध केलंय की पातकी होता म्हणून वालीला शासित केला, पण वानर राज्य रामचंद्रांनी ताब्यात घेतलं नाही. रामचंद्रांची इच्छा फक्त गुन्ह्याला शासन करणं इतकीच आहे, त्यांना कोणत्याही राज्याचा अभिलाषच नाही. तेव्हा आता जर ते रावणाला शासन करण्यासाठी लंकेत येत असतील तर ते हे लंकेचं राष्ट्रीय संकट नाही, कारण लंका जिंकण्यासाठी ते येत नाही आहेत. त्यांचं वैर लंकेशी नाही, लंकेतल्या प्रजाजनांशी नाही. तेव्हा प्रजाजनांना आपलं अहित नको असेल तर त्यांनी रावणावर दबाव वाढवावा आणि सीतामाऊलींना सन्मानाने परत केलं जावं याचा आग्रह धरावा. रावणाकडून ते करून घ्यावं की सगळी लंका सुरक्षित आहे, तुम्ही कितीही चांगलं वागा, आम्ही तुम्हाला त्रासच द्यायला आलोय, असे काही रामचंद्र वागत नाहीत. तेव्हा पहा, सर्व लंकेसाठी लढणाऱ्या लोकांच्या मनातल्या इच्छा क्षणार्धात संपल्या. त्या सगळ्या सेनापतींना, सगळ्या सेनाधिकाऱ्यांना लगेच कळलं की आपण जे शौर्य गाजवणार ते काही लंकेच्या राष्ट्ररक्षणासाठी नाही, लंकेच्या मानबिंदूसाठी नाही, तर लंकेचा एक कोणीतरी पातकी राजा आहे त्याला वाचवण्यासाठी आपण लढणार. अरे धिक्कार असो आपल्या लढण्याला. मारुतीरायांनी आपल्या एका वचनाच्या आधारे ज्यांना पाप करायचंय त्यांच्या इच्छा क्षीण केल्या आणि ज्या विभीषणाला पुण्य करायचंय त्याच्या इच्छा प्रबळ केल्या. लंका दहनाच्या नंतर परत येताना, अगदी निघता निघता सुद्धा मारुतीरायांनी एकदा सीतामाईंची भेट घेतली आहे आणि लवकरच रामप्रभूंना सर्व सैन्यासह आणतो असं आश्वासन देऊन मारुतीराय परत आले. रामेश्वराच्या तटापर्यंत आले. जांबुवंत, नळ, नीळ, अंगद यांना केवढा आनंद. आपली गोष्ट आपण पूर्ण केली, संपातीचे आभार मानले, त्यांनी योग्य ती वार्ता दिल्याबद्दल. आणि मग किष्किंधेमध्ये येऊन रामचंद्रांना तो सीता माऊलींच्याकडून आणलेला मणी दाखवला, ज्या योगे त्यांची पण खात्री पटेल. इथे आपल्याला समजतं की मारुतीरायांनी लंका दहनाच्या काळात काय काय कार्य केलं ते. आपण लंका दहनाचं ते सुंदरकांड फक्त वाचत राहिलात तर त्याच्यामध्ये याचं उत्तर नाही सापडणार. मारुतीराय परत आल्यानंतरचा जो अध्याय आहे त्या अध्यायात कळेल की मारुतीरायांनी प्रभू रामचंद्रांना सांगताना लंकेची अक्षरशः इत्थंभूत माहिती सांगितली आहे की तटबंदीच्या सुद्धा लांबी रुंदी सांगितली आहेत. किती लांब तट आहे, किती रुंद आहे, राजधानी केवढी आहे, बुरुज किती आहेत, संख्या, नगराच्या आतली व्यवस्था कशी आहे, नगराच्या बाहेरची व्यवस्था कशी आहे, हे कसं काय मारुतीरायांनी गोळा केलं असेल ज्ञान. साहजिक आहे की लंका दहनाच्या प्रकरणामध्ये, अर्थात लंका दहन म्हणजे लंकेतले सगळेच वाडे काही पेटले नाहीत, काही महत्वाचीच फक्त वाडे होते तेवढेच पेटले होते. त्यांना विझवण्यामध्ये लोकांना गुंतवलं आणि एका बाजूनं लंकेचा अवघा नकाशा निश्चित केला. याच्यानंतर आपल्याकडे एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात, ती म्हणजे अमुक एक कार्य एका पद्धतीनं करायचंय, हे बरोबर आहे, नाही झालं तर तेव्हा काय करायचं याची निश्चित तयारी पाहिजे. म्हणजे हा आपल्याला प्रभू रामचंद्रांचा, हनुमंतांचा सद्गुण आयुष्यात कायमचा लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. जीवनामध्ये कोणतीही महत्वाची मोठी गोष्ट करताना ती तशी करावी ही इच्छा छान आहे, नाही झाली तर काय त्याची तयारी पाहिजे. मग दुसरा मार्ग काय?
आत्ता कल्पना अशी आहे की आपण वानरांचं सैन्य घेऊ, जो मार्ग मिळेल त्या मार्गाने लंकेपर्यंत जाऊ. लंका नगरी मध्ये आहे आणि लंका बेट खूप मोठं आहे. समुद्राला ओलांडलं की लगेचच काही लंकेचे बुरुज लागत नाहीत. प्रचंड रिकामी जागा आहे. मध्ये लंका नगरी आहे, ती पर्वताच्या शिखरी अशी वेढलेली आहे. तेव्हा या पर्वत शिखरांच्या पासून ते समुद्रापर्यंत हा जो भूभाग रिकामा आहे, तिथे आपल्याला छावण्या करायच्या आहेत, आपल्या सैनिकांच्या छावण्या. समजा आपण छावण्या करत असतानाच रावणाने प्रचंड मोठे हवाई हल्ले केले आणि छावणी उभीच करू दिली नाही. पुढे काय? आता काय करणार? आमची खूप इच्छा आहे हो रावणाशी युद्ध करायची, पण काय करणार? म्हणजे तू छावणी करूच देत नाहीये. या तक्रारी ऐकायला लोक बसलेले नाहीत. तुम्ही सेनाधिकारी आहात, सुरक्षा व्यवस्था तुमच्या हाती आहे. दुसरा पर्याय तयार पाहिजे. माणसं कारणं ऐकायला येत नाहीत, फक्त परिणाम बघायला येतात. यश परिणामानेच मोजलं जातं. बाकीची कारणं नको. काय करता येईल? प्रत्यक्ष लंकेत जरी नाही जमता आलं तर लंकेच्या आसपासच्या कुठल्या तरी बेटावरती आपला बेस कॅम्प ठेवायचा आणि या बेस कॅम्पच्या आधारे बेस्ट कॅम्पेन करायचं. या गणिताप्रमाणे या सगळ्यांनी इतकं सुंदर संशोधन केलंय. पण पहिला अर्थातच निश्चित पर्याय होता तो सेतू करून समुद्राच्या पलीकडे गेलं पाहिजे. सर्व सैन्य समवेत प्रभू श्रीरामचंद्र त्या समुद्राच्या किनारी आले आणि आता समुद्राची प्रार्थना करू लागले. हे सागरा, या पलीकडे असलेल्या लंका नगरीतल्या पातकी रावणाला निपात करून संपवण्यासाठी ही वानरांची सर्व सेना इथे येऊन उभी आहे. मार्ग द्यावा. समुद्र काही मार्ग देईना. पुन्हा एकदा मी पूर्वीची आठवण करतो. रामचंद्र समुद्राला विचारत होते आणि समुद्र नाही म्हणत होता. याचा अर्थ काय घ्यायचा? रशिया जपानशी असं बोलला आणि जपाननी रशियाला असं उत्तर दिलं. याचा अर्थ काय असतो? रशिया असं जपानला म्हणाला म्हणजे रशियाचा प्रमुख सत्ताधीश तो जपानला म्हणाला आणि त्याला जपानच्या सत्ताधीशांनी उत्तर दिलं. तसं रामचंद्रांनी समुद्राला विचारलं म्हणजे समुद्राचा जो तेव्हा सत्ताधीश असेल तो, आणि त्याच्याकडनं उत्तर आलं त्याला समुद्राकडनं उत्तर आलं असंच म्हणतात. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी धनुष्यच घेतलं, ते मानचित्र आज सगळ्यांना माहिती आहे. समुद्राच्या लाटांमध्ये पाय ठेवला, खळबळा उडणाऱ्या लाटांच्यावर अग्निबाण लावला. आता हा आकर्ण ओढलेला अग्निबाण हा जर सुटला, चुकून जर सुटला, तर त्या अग्नीच्या दाहाने पाण्याचा प्रचंड घट होईल, प्रचंड प्रमाणावर वाफ तयार होईल. समुद्रातलं पाणीच प्रचंड संख्येनं संपलं तर जलचर कशावर जगतील? त्या सगळ्यांचं जीवित संपेल, हाहाकार माजेल. हे लक्षात आल्याबरोबर सागर हात जोडून उभा राहिला. हाच उपाय आहे, हा सुलभ उपाय आहे. दुष्टांना सज्जनासारखं वागायला लावायचं असेल तर सज्जनांनी ताकदवान असणं हाच उपाय आहे. प्रार्थना करणं हे नंतरचं आहे. तुझ्या तब्येतीकडं बघूनच त्याचं धाडस बंद झालं पाहिजे पाप करायचं. तुझी तयारी दाखव फक्त. आणि मग समुद्राने प्रार्थना केली, राघवा. सेतू बंधन करण्याचं कार्य नळ आणि नीळ या दोन वास्तुशास्त्रज्ञांना दिलं होतं. सेतू असा एका दिवसात नाही तयार झाला, जादू केल्यासारखा सेतू. समुद्राचं अंतर लक्षात घेऊन किती किती टप्प्यांनी सेतू पुढे करता येईल याचा आधी आराखडा मांडला गेला. यासाठी आवश्यक त्या साहित्याची जुळणी,
ज्याच्यावर दगड रचायचे त्याच्या खाली लाकडांचे तराफे टाकायचेत. हे पूर्ण लाकडांचे तराफे तोलून धरेल एवढे मोठे आधार समुद्राच्या अलीकडे निर्माण करायचे. त्या आधारावर कोसळणाऱ्या लाटांमध्ये तो लाकडाचा तराफा टिकाव धरून राहायला पाहिजे, त्याच्यावर दगड रचायचा आहे. मग तेवढ्या मापाचे नाही तरी त्या पद्धतीचे दगड, वेगवेगळे शिलाखंड ते वानरांनी आणायचे, ते व्यवस्थित करायचे. म्हणून रामायणात सुद्धा शब्द यंत्रे उत्पाट्य असा आहे, म्हणजे विशिष्ट यंत्र वापरून असे विशिष्ट दगड तयार करणं, त्या लाकडाच्या सगळ्या तराफ्यांना तयार करणं प्रचंड मोठं काम होतं ते. म्हणले मग लाकडावरती दगड ठेवला तर तरंगणारच आहे, मग राम कशाला लिहायचं त्याच्यावर? कशाला लिहायचं म्हणजे फॅब्रिकेशन कोणाच्या नावे चाललंय, हे कोणत्या कार्यासाठी चाललंय त्याचा शिक्का नको का वरती ठेवायला? हां, आता पुढच्या काही रामायणामध्ये याचा एक गोड आध्यात्मिक रूप असं घेतलंय की त्या दगडावर सुद्धा रामनामाचं चिन्ह आलं तर ते दगड सुद्धा तरले. मग आपण दगडासारखे आपण सुद्धा नामधारक झालो तर आपणही नाही का तरणार? असा आध्यात्मिक उपदेश येण्यासाठी ते दगड तरले, अशा तऱ्हेची कथनं पुढे आली. वाल्मिकी रामायण स्वच्छ सांगतं त्या दगडाखाली इंजिनिअरिंगच्या नियमाप्रमाणे व्यवस्थित लाकडी तराफे होते आणि वर दगड होते. हां, याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर आहेत. जेव्हा ते दगड रचणं चाललं होतं त्या 2 दगडामध्ये माती टाकायला लागते, पक्क बसलं पाहिजे. तेव्हा एक खारुताई समुद्रात उडी मारणार, ओलं करणार अंग, मग वाळूत उडी मारणार, ती वाळू त्याला चिकटणार, मग त्या 2 दगडांच्या मध्ये जी सापटी आहे तिथे जाऊन बसणार, फुरफुर 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 अंग झटकणार, वाळू पडणार, परत समुद्रात उडी मारणार, ओली होणार, वाळूत. असा उपद्व्याप. काही वानर हसतायत तिला, काय वेडपट आहे. आणि हे रामचंद्रांना कळल्यानंतर त्या खारुताईला असं हातात घेतलं आणि अशी एक आपल्या पौराणिक कथांमध्ये गोड उपदेश कथा सांगितली जाते की तिच्या पाठीवर जो प्रेमाने हात फिरवला ते जे शहारे आले ते 3 बोटं अजून म्हणले खारीच्या पाठीवर दिसतात. आणि तिचं कौतुक अशासाठी केलं, माझ्या या प्रयत्नांनी सेतू होईल का नाही मला माहीत नाही, पण मला जमेल तेवढं मी योगदान दिलं पाहिजे. ही वृत्ती महत्वाची आहे, ही वृत्ती महत्वाची तिची. त्याचं कौतुक आहे रामचंद्रांना. त्या खारीला सुद्धा जे कळतंय यांनी काय होईल मला माहीत नाहीये, पण काहीतरी चांगलं चाललंय आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे, अशी खारुताई काम करतीये. आणि तो सेतू बंधन फार सुंदर पद्धतीनं चालू झाला. तो सेतू बांधत असताना त्या वानरांचा उत्साह तर असा शिगेला पोचला होता की जणू काही आत्ता विजयच हाती लागलाय. अशा आनंदामध्ये अतिशय उत्साहाने ते वानरगण गात होते, सेतू बांधा रे सेतू बांधा रे. एका बाजूला हे काम चालू असतानाच अचानक लंकेच्या बाजूनी काही विमानं येताना दिसली. छोटी छोटी विमानं होती. चालू असलेल्या सेतूला उद्ध्वस्त करायला येतात का काय कोणी? पण त्या विमानांनी काही धोका नाही केला, ती सुरक्षितपणे उतरली. आणि निरोप असा झाला, रावणाचे बंधू विभीषण भेटायला आलेत. सगळे वानर घाबरले. हा डाव असेल बरं रावणाचा, आपल्या भावाला तुमच्याकडे पाठवायचा आणि सगळी गडबड करायची. डाव असेल, करू दे ना, त्यांना डाव करू दे. आपण प्रतिडाव करू, आपण प्रतिडाव करू. रामचरित्रामध्ये मुत्सद्देगिरी सुद्धा तेवढीच आहे. भेटायला बोलवलं, बिभीषणाला कारणही विचारलं, काय झालं? तुम्ही सेतू बंधन करताय म्हटल्यानंतर आमच्याकडे राजसभा झाली, ज्यामध्ये पुढच्या युद्धाच्या दृष्टीनं आखणी सुरू झाली. आम्ही सारखा विरोध करतोय रावणाला, माझं काही तो ऐकायला तयार नाही. शेवटी मला हाकलून दिला. माझ्या लक्षात आलं, जाऊ दे, नको आपल्याला रावण.
आपण रामचंद्रांचा आश्रय घेऊ. म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. धन्य धन्य धन्य. माझी काही चूक नाही ना झाली रामा. म्हणजे मी भावाला सोडून आलो म्हणजे बंधुद्रोही, राष्ट्राला सोडून आलो म्हणून राष्ट्रद्रोही असा जर असेन तर मी देवाचा भक्त कसा ठरेन? हा बंधुद्रोह तर नाही ना, हा राष्ट्रद्रोह तर नाही ना. समजूत न्यायाने घालावी लागते. वेड्या, आपल्या राष्ट्रामध्ये लपलेल्या एखाद्या पातकाला शासन व्हावं एवढ्या पुरताच तू आमच्याकडे आलायस. तू काय मला लंका देऊन टाकायला आलायस का? जेव्हा माझ्या देशामध्ये काहीतरी गुन्हा करणारा एखादा गुन्हेगार दुसऱ्या राष्ट्रात लपून बसतो, त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जेव्हा त्या राष्ट्रातली माणसं मला मदत करतात, आजही करतात, तेव्हा ती काही राष्ट्रद्रोह करत नसतात. ती फक्त त्या पातक्याला मला पकडून देण्याची मदत करत असतात. अशी उदाहरणं आपल्याला वृत्तपत्रामध्ये नीट वाचलं तर दिसतील. बरेचसे असे गुन्हेगार दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊन आश्रय घेतात. मग त्या प्रांतातले सज्जन काय करतात? न्याय व्यवस्थेला मदत करतात की तुम्हाला हा गुन्हेगार पाहिजे का, हा तुमचा आहे. तेवढ्या पुरतीच हात मिळवणी आहे. त्यामुळे ह्या राष्ट्रद्रोह नाही, कारण राष्ट्र जिंकण्यासाठी मी आलोच नाही. राष्ट्राच्या विरोधात तू गेलेला नाहीस. बरं, बंधुद्रोह म्हणावा तर तू बंधूला चांगलं करण्यासाठी हे करतोयस की आता राम आणि विभीषण एक झालेत हे म्हटल्यावर तरी रावण सज्जन होईल. हे रावणाच्या सज्जनतेसाठी आहे ना. रावणाला लोबाडण्यासाठी तू नाही ना करतेस. हे कृती महत्वाची नाही, त्या कृतीमागचा हेतू महत्वाचा आहे. दिसताना आईनं पोराला मुस्कडीत मारली असं दिसतं, मग ती हिंसा नाही होत, ते वात्सल्य असतं. कारण त्याच्या मागे हेतू काय होता? त्या मारहाणीचा अर्थ आई हिंसक आहे असं नाही होत. मारलं हे सत्य आहे, पण त्याच्या मागचा हेतू जर पवित्र असेल तर ती कृती अपवित्र ठरत नाही. हनुमंत, आता येथे तयारी करा. कशाची? विभीषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित करण्याचा समारंभ करा. हा काय प्रकार आहे? याला म्हणतात डावाला प्रतिडाव. वैभवशाली समारंभ झाला. सगळ्यांनी मिळून विभीषणाला पुढचा लंकेचा राजा म्हणून घोषित केला. बातमी लंकेत पोचली. उरली सुरली इच्छा सुद्धा संपायला लागली. बरेच राक्षस विचार करू लागले, कशाला उगाच लढायचं? रामाने युद्ध केलं, समजा रावणाला शिक्षा झाली ना रावण गेला, तरी काही राक्षसांच्या हातून लंका जात नाहीये. त्यांचाच भाऊ राजा होणार आहे. जमलं. आणि उलट जे सज्जनांना प्रेम करणारे आहेत ते तर विचार करू लागले, बरं आहे ना, हे पातकी प्रकरण जातंय आणि एखादा सज्जन माणूस राज्यावर येतोय, तो लंकेचा भाग्योदय जर होणार असेल तर कशाला उगाच त्या रावणाला मदत करायला जा. समाज मन एका तुमच्या खेळीनं फिरायला लागतं. याच्या पुढचा राजा राम होणार नाहीये. लक्ष्मणाला राज्याभिषेक केला असता तर राक्षस जास्त पेटले असते. आमची लंका काढून घेता. तुमची कुठं काढून घेतोय लंका? तुमचीच आहे ती. तुमच्याच माणसाला मिळणार आहे. फक्त तुमच्यातले पातकी थांबवा, इतकंच माझं म्हणणं आहे. पाप नाही खपवून घेणार, मग ते तुमच्याही कडचं नाही, मी माझ्याकडच्याही घरातलं पाप ठेवत नाही. कारण मंथरेनं असा विचित्र प्रकार केल्यानंतर शत्रुघ्नांनी मंथरेलाही शिक्षा केली होती. माझ्या घरातली माणसं आहेत, पण चुकली तर मी शिक्षा करणार आहे. अर्थात तसं म्हणाल तर तुम्ही सगळेच माझ्या घरातले आहात. यासाठी यायचं आहे. विभीषणाचा राज्याभिषेक नावाची जी काही खेळी आहे, आबा बाबा अशी काही जबरदस्त होती. पर्याय नाही, पर्याय नाही. आणि आता तो सेतू परिपूर्ण होऊन सर्व वानरांची सेना रामचंद्राच्या नावाचा जयघोष करत लंका नगरीच्या भूमीवर पाय ठेवती झाली. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
त्याप्रमाणे छावण्या ठोकायला सुरुवात झाली. रावण येऊन वरनं पाहतोय, सगळ्या लंकेला वेढा पडलाय चारही दिशांनी. पण रावण हा थोडा त्याच्या फाजील आत्मविश्वासात होता. ते काही का होईना, आपणच जिंकणार आहोत. बांधा बांधा, काय बांधायचं ते बांधून घ्या. छावण्या ठोकून झाल्या आणि यामध्ये एकच गडबड झाली. त्या छावण्या बांधत असताना तो रावण येऊन बघतोय हे त्या सुग्रीवाने बघितलं. आणि काय त्या सुग्रीवाच्या डोक्यात आलं काय कळेना. त्यांनी थेट झेप घेतली आणि रावणाबरोबर अचानक युद्ध सुरू केलं. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव. छावण्यांचं बांधकामच थांबलं. सगळेजण त्या पर्वताच्या शिखराकडे बघतायत. हे काय अचानक प्रकरण सुरू झालं. दोघांचं घमासान युद्ध. रावण मायावी पद्धतीनं सुग्रीवाला चकवत होता. बिभीषणाच्या लक्षात आलं, रामचंद्रा, चाललेली गोष्ट बरी नव्हे. असं असं केलं की ही माया आवरता येईल आणि सुग्रीवाला बाहेर ओढता येईल. ती विशिष्ट माया वापरली, सुग्रीवाला बाहेर खेचला. रावणाने एक जळजळीत कटाक्ष बिभीषणाकडे टाकला. तू रामाच्या साह्याला उभा राहणार. भावाला सोडून बिभीषणाने हात जोडून मनाने सांगावं, दादा, मी भावाला सोडलेलं नाही, मी राक्षसी वृत्तीला फक्त सोडलाय. मी पातकाच्या प्रवृत्तीला सोडून फक्त सज्जनतेकडे आलोय, तुझ्या चांगल्यासाठी आलोय. अरे एवढे वानरगण जय जयकार करतायत, ते तुझ्या कानावर पडतायत, पण म्हणायची इच्छा होत नाही. म्हणून देवळात सुद्धा भजन ऐकूनही गायची इच्छा जेव्हा होत नाही तेव्हा समजून चालावं, आपल्यातला रावण शिल्लक आहे, तो आपल्याला गाऊ देत नाही. त्या रावणाला बाजूला केल्याशिवाय भजनामध्ये रंगता येत नाही. त्या प्रभू रामचंद्राचं गोड गुणगान अख्ख्या लंकेमध्ये गुंजत होतं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम. राजा धीरज रामचंद्र भगवान की जय. रावण चडफडत निघून गेला आणि प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला सौम्य शब्दामध्ये जाणीव करून दिली. काय बरं हा वेडेपणा, कोणालाही कल्पना न देता असं अचानक शत्रूवर तुटून पडणं, ते सुद्धा रावणावर, योग्य नाही. आणि सुग्रीवा, तुझ्याकडून तर ही अजिबातच अपेक्षा नाही. एखाद्या वानर सेनाधिकाऱ्यांनी केलं असतं मान्य, तू राजा आहेस. बाबा रे, नंतर विक्रम आधी योजना, अविचारे जय कुणाला भले. धडक मारायची आहे हे मान्य आहे, पण अभ्यासाने झालं पाहिजे. हे अविचाराने काहीतरी केलं तर आम्ही केलं होतं या कौतुकापलीकडे काहीच मिळत नाही. आपल्याला कौतुक नकोय, आपल्याला फल हवंय. व्यक्तीचं कौतुक अपेक्षित नाहीये, कार्याचं फल अपेक्षित आहे. हे कार्य काही वेळेला नासून जातं व्यक्तिगत आपल्या मोठेपणाच्या मागे लागल्यावर. याच्यात सुग्रीवाचा मोठेपणा होईल. बघा, सुग्रीवाला अगदी सहन झालं नाही, सुग्रीवाने अगदी उडी मारली, यात मारला गेला असताच म्हणजे पुढच्या कार्याचं काय. आणि अर्थात रामचंद्रांनी ही कान उघाडणी सुद्धा केली आहे ना, ती अत्यंत वात्सल्याने केली आहे.
आणि असं सांगितलंय, सुग्रीवा जरा विचार कर, अशा अविचारानं तू केलेल्या आघातात जर तू गेला असतास, मृत झाला असतास, तर रामाचा एक भाऊ गेला असता हे तुला कळत नाही का? तुझं रामावर प्रेम आहे ना, रामाचा एखादा बंधू जाणं हे रामासाठी किती दुःखाचं आहे तुला कळतंय ना. मग ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या दुःखाचं कारण आपण अविवेकानं करावं का? म्हणजे त्या कान उघडणी मागे सुद्धा एक वात्सल्य दडलेलं होतं. सुग्रीवा, नको रे असं करत जाऊ. सगळ्यांनी एकमेकांना सूचना देऊन, कल्पना देऊन काय करायचं ते करा. लंका नगरीचा एकूण चौरस विचार करता, यातल्या 4 दिशांच्या एकूण 8 द्वारांवर 8 सेनापतींची नेमणूक झाली आहे. या प्रत्येक सेनापतीनं या एकेका द्वाराला फोडायचा प्रयत्न करायचा आहे आणि आत शिरायचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात यातले कोणीही आत येऊ नयेत यासाठी त्या 8 द्वारांवरती रावणाकडून कोण कोण सेनापती असणार आहेत, दाराच्या आत कोण असणार आहेत, दार उघडून बाहेर कोण येणार आहेत, याचीही अतिशय उत्तम आखणी झाली आहे. आणि आता प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ करायचा त्याच्यापूर्वी एक शेवटची शिष्टाई करणं आवश्यक असतं. आणि ही शेवटची संधी देण्यासाठी रामचंद्रांच्याकडून राजदूत म्हणून जर कोणी पाठवला गेला असेल तर तुमच्या मनात आलेलं उत्तर चुकलंय. मारुतीरायांना पाठवलं नाही, रामचंद्रांनी अंगदाला पाठवलाय. अंगदाला पाठवलाय. मारुतीराय लंकेत येऊन गेलेत. मारुतीरायांनी त्यांच्या बुद्धीची, वक्तृत्वाची, गायनाची, मुत्सद्देगिरीची पुरेशी चुणूक सगळ्या लंकावासियांना करून दिली आहे. आता अंगदाला पाठवला. फार सूक्ष्म विचार असतो, लक्षात घ्या. या प्रत्येक खेळीच्या मागं एवढे वानर असताना अंगदच का? तर युद्धाच्या सुरुवातीलाच रावण खच्ची होणार का? अंगदाला बघितलं की रावणाला स्मरण कोणाचं होईल? वालीचं. वालीकडून त्यांनी मार खाल्लाय, त्याच्या पराभवाची आठवण येईल. मी सर्वश्रेष्ठ नाही याचं स्मरण येईल. अरे ह्याच्याच वडिलांनी आपल्याला ठोकून काढला होता आणि ह्याच्याच पाळण्यावर खेळणं म्हणून लटकवला होता. इतके आपण शक्तीनं क्षुद्र, ज्याच्या वडिलांनी मला संपवलं होतं किंवा असं मारायचा खेळणं करायचा सुद्धा उद्योग केला होता, त्या वालीला संपवलं ज्या रामानी, त्याच्याशी लढणार आहेस तू? येतंय का काही डोक्यात त्रैराशिक? कशाचा विश्वास बाळगतोस? कशाचा आत्मविश्वास बाळगतोस? आणि अंगद जेव्हा तिथे येऊन उभा राहिला राजदरबारात, अर्थात अंगदाला येताना काही कुणी इजा केली नाही, दरबारातही शेवटची संधी म्हणून रावणाला त्यांनी सांगितलं, अजूनही हे युद्ध थांबू शकतं, तुम्ही सहकार्य केलं तर. सन्मानाने सीतामाऊलींना पाठवून द्या आणि रामचंद्रांची क्षमा मागा. न्यायाने, धर्माने, नीतीनं हे राज्य सांभाळा. बिभीषणाला राज्याभिषेक झाला याचा अर्थ लगेच तुम्हाला बाजूला करून बिभीषणाला सत्तेवर बसायचंय असं अजिबात नाही. शिष्टाई किती मोठी आहे लक्षात घ्या. वक्तृत्व आणि बुद्धिमत्ता. जरी बिभीषणाला अभिषेक जाहीर केला असला तरी आपण जर न्यायाने राज्य सांभाळणार असाल तर तुम्हीच राजे राहणार आणि पुढे तुमचा पुत्रच युवराज होणार. या पुढच्या सगळ्या प्रक्रियेला इंद्रजितच पुढचा युवराज होईल. या इंद्रजित नावाच्या पुत्राचंच दुसरं नाव आहे मेघनाद. हा मेघासारखा आवाज त्याचा घनगंभीर होता आणि ज्यांनी इंद्राला सुद्धा युद्धात जिंकला होता अशी 2 पराक्रमाची त्याला नाव आहेत. इंद्रजिताला पुढचा अभिषेक होईल. तुमचा मुलगा राज्यावर येणार आहे, आता तरी चांगलं वागा. तुम्हालाच राज्य मिळणार आहे, आता तरी चांगलं वागा. आता इतकं करूनही जर नसेलच चांगलं वागायचं तर मग भोगा आपल्या कर्माची फळं. काय आम्ही तरी करणार?
वालीचा पुत्र अंगद समोर येऊन उभा आहे. तो वालीनं केलेल्या पराभवाची आठवण करून देतो आहे. रावणा, तू सर्व शक्तिमान नाहीस म्हणून सांगतो आहे. एवढे पर्याय सगळ्या राजदरबारासमोर सुचवतोय की सगळ्या दरबारी लोकांना ते पटतंय की हा बरोबर बोलतोय. आपण रावणाचं समर्थन चुकीचं करतोय, मोहात अडकून करतोय. आणि तरी सुद्धा अहंकाराने रावण म्हणाला, वाली असतील महाबलाढ्य, तुला काय जमण्यासारखं आहे? अंगदाने आव्हान दिलं, मी इथे पाय रोवून उभा राहतो. तुझ्या सेनाधिकाऱ्याला माझा पाय जरी हलवता आला तरी मी तुला मानीन. सगळ्या सेनाधिकाऱ्यांनी त्याचा पाय हलवायचा प्रयत्न केला, पण हलेना. माझे वडील ताकदवान आहेत असं सांगायला मी नाही आलो, मी पण तेवढाच आहे. एवढंच सांगायला मी नाही आलेलो तुला. माझा पाय तू हलवू शकत नाहीस, युद्ध काय करणार आहेस माझ्याशी? आणि शेवटी रावणच उठला, आता तुझा पाय हलवतोच. अंगद हसला, हसतोयस काय? तुम्हीच जर हे करणार असाल तर युद्ध बंदच झालं. मग का? तुम्ही रामाच्या भक्ताच्या पायाशी आलात की विषयच संपतो ना. तुम्ही हे जर मान्य करत असाल की तुम्ही माझ्या पायाशी यायला तयार आहात, मी आत्ता रामाला सांगतो युद्ध बंदच. मी कसा पायाशी येणार हेच तर मी विचारतोय. तुम्ही पायाशी येणार नाही, जे येत आहेत त्यांना काम जमणार नाही. काय करायचे तुमचे पाय आणि तुमचं काम, बघतो मला काय करायचं ते. आणि जय रघुवीर म्हणून उडाला अशी घोषणा करून जे उड्डाण केलं ते रावणाच्या राजसभेचं छतच हातावर घेऊन निघून गेला. सगळे उन्हात. तेव्हापासून वेड्याचं घर उन्हात ही म्हण पडली का काय? अशी वेळ येते विचारायला. ते अख्खं छतच घेऊन गेला निघून लंकेतनं उड्डाण करून. आणि हे नुसते बघतच बसले. आता मिठा तो गेला. तो काय माणसं आहेत आणलेली, काय वानर आहेत एक एक आणलेले. छतच घेऊन गेला. लंकेच्या उत्साहाचा केवढा मोठा भंग होत असेल प्रतिक्षणाला आपण समजू शकता. पण अंगदानी आपल्या वडिलांचं नाव सार्थ करून दाखवलं. अरे, माझ्या वडिलांच्या दुर्दैवानं त्यांना सत्याच्या बाजूनं उभं नाही राहता आलं, पण म्हणून मी पण असा वेडा राहू का? नाही. मी आज देवाच्या बाजूनं उभा आहे. मी आज देव कार्याच्या बाजूनं उभा आहे. मी आज माझा पराक्रम देव कार्यासाठी व्यतीत करतोय. हा मला केवढा मोठा आनंद आहे. देव कार्यासाठी माझा पराक्रम खर्च व्हावा असं जेव्हा सर्व शक्तिवंतांना वाटतं तेव्हा रामराज्य यायला फार वेळ लागत नाही. देव कार्यासाठी माझा पराक्रम असावा अशा प्रत्येक पराक्रमी माणसाच्या मनामध्ये त्या रामाने घर केलं की झालं रामायण सफल संपूर्ण. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, विसावा विसावा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.